नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन गोष्टी. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की मला कालच समजलं, काल नाही ऍक्च्युली लास्ट वीक समजलं की माझ्या स्कूलची एक वेबसाईट पण आहे. तर मी थोडीशी वेबसाईट स्क्रोल केली होती, पण आज आपण व्हिडिओमध्ये ती वेबसाईट एकदम असं डीप डाईव्ह जाऊन बघणार आहोत. आणि सेकंड गोष्ट अशी आहे की आम्ही बॉम्बे शेविंग कंपनीवरून काही डिओज मागवले होते, बिकॉज इकडे गरमी भरपूर आहे. ऍक्च्युली गरमी नाही, इकडचं वेदरच खूप जास्त अनप्रिडिक्टेबल आहे. तर आम्ही डिओज यासाठी मागवले कारण की लास्ट टाइम आम्ही जो डिओ मागवला होता. घाम आलाय घाम. हे गपरी झोप ना, झोप ना. घाम पुसा. व्हिडिओ मध्ये द्यायचं नसतं, फुकटचं तिकडून ज्ञान द्यायचं असतं. जरा घाम पुसतो. बघितलं किती कष्ट करतो मी. एसी समोर बसलास माझा आणि म्हणतो कष्ट करतोय. हा, कष्ट करतो, कष्टाचा घाम आहे, समजलं का? व्हिडिओ तुम्ही काय बोलत होतो? डिओ आणले. हा, तर आम्ही डिओ आणला होता. मी डिओ दाखवतो. हा बॉम्बे शेविंग कंपनीचा ॲक्वाफ्रेश डिओ आहे आणि याचा फ्रेग्रन्स मला आणि कल्पेशला दोघांना पण फार आवडला. तर खुशीमध्ये आम्ही 4 डिओज एकत्र मागवले. पैसे की कमी घेतले, बस मस्करी करतो. त्यांची ऑफर होती बाय एनी ॲट 99. तर आम्ही त्याच्या थ्रू 4 डिओज आम्ही मागवले. आम्ही याचा डिओ मागवत नाही बिकॉज या एका डिओची प्राइस 225 आणि हा पण 99लाच मागवला होता. ऑफर असल्यावरती कशाला विनाकारण पूर्ण पैसे देऊन खर्च करायचे. तर चला, सगळ्यात पहिला आपण डिओज बघायचं. तर मग मित्रांनो, जसं मी तुम्हाला बोललो होतो की आम्ही ऑफरमध्ये खुश होऊन 4 डिओज मागवले. किती मोठा बिझनेस दिला आम्ही बॉम्बे शेविंग कंपनीला. तर हे आहेत ते 4 डिओज. बॉम्बे शेविंग कंपनी इंटेन्स मस्क डिओड्रंट स्प्रे. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली मी रिपीट मागवला फ्रेश ॲक्वा, कारण की त्याचा स्मेल आम्हाला दोघांना खूप आवडला होता. आणि त्याच्यानंतर एक आहे डिझायर आणि एक आहे नॉयर, NOIR, नोयर, नुईर, काहीतरी असेल स्पेलिंग. स्पेलिंगशी काय करायचं आपल्याला, स्मेलशी मतलब आहे. तर आता मी एक एक करून याला टेस्ट करतो स्मेल कशी यायची ती. सगळ्यात पहिलं मी ऍक्च्युली जास्त एक्साइटेड आहे मस्क साठी. हा वाला मस्क, त्याच्यासाठी आपण तो ट्राय करतो. जर आवडला तर मी वापरणार, नाही आवडला तर कल्पेश. अरे यार कल्पेश, खरंच मस्त फ्रेग्रन्स आहे बघ. एकदम बेस्ट आहे फ्रेश ॲक्वा. आणि ऍक्च्युली याचा स्मेल एवढा मस्त आणि प्लेझंट आहे ना. म्हणजे कसं आहे ना की मी डिओज ह्यासाठी वापरतो बिकॉज मला खूप जास्त घाम येतो. आणि मेन म्हणजे कसं आहे की घाम जर आला आपल्याला तर आपल्या बॉडीचा स्मेल नाही आला पाहिजे. म्हणजे याचा डिओचा स्मेल येऊ दे नाही होऊ दे, दॅट डझंट मॅटर, पण ऍटलीस्ट घामाचा वस्त्र नाही आला पाहिजे. म्हणून त्यासाठी मी डिओ यूज करतो, जस्ट टू प्रिव्हेंट द स्मेल ऑर ऑर्डर ऑफ घाम, वॉट एव्हर बाप्पास इंग्लिश असेल. कसं काय पोहोचलो मी MNC मध्ये. हे नॉयर ऍक्च्युली कसं झालं की जेव्हा ऑफिसमध्ये किट आली होती त्यावेळेला मी जस्ट ओपन करून बघितलं होतं की सगळे प्रोडक्ट आहेत का. तर त्यावेळेला मी याला टेस्ट केलं होतं आणि हा खूप जास्त प्रीमियम स्मेल करतो, टू बी ऑनेस्ट. त्याच्यामुळे मी हा इथे ट्राय नाही करणार, हा कल्पेश ट्राय कर. तू हा मस्क वाला ट्राय कर, ठीक आहे? देखा, तुला याचा स्मेल जास्त आवडेल कारण की याचा स्मेल थोडा अत्तर सारखा आहे. मस्क मस्त अर्थ आहे ना. तू इंग्लिश मीडियम मध्ये शिकलास ना. मस्क कल्पेश, ज्यांना माहिती नाही, कल्पेश गुरुकुल मध्ये शिकलाय. गुरुकुल इज वन ऑफ द बेस्ट इंग्लिश मिडियम स्कूल इन घाटकोपर, टू बी ऑनेस्ट. खरंच आय थिंक मला वाटतं कल्पेश आपल्या घाटकोपर मधलं पहिलं इंग्लिश मिडियम स्कूल असेल. त्या कदाचित पहिले सगळ्यात पहिले इंग्लिश मिडियम स्कूल आय थिंक विद्याभवन असेल. असेल. पण गुरुकुल, आणि माझी ताई पण गुरुकुलला शिकली, पण 11-12 कॉमर्स साठी. आणि खरं बोलू का, गुरुकुलची एकदम वेगळी दहशत होती. ही अजून एक गोष्ट अशी होती ना की यांचं स्कूल म्हणजे फेमस का होतं माहिती का, इंग्लिश मिडियमचं स्कूल आहे म्हणून नाही, फेमस यासाठी होतं की भरपूर स्ट्रिक्ट स्कूल आहे. म्हणजे भयंकर स्ट्रिक्ट स्कूल आहे. आता माझी ताई 11-12 तिकडे होती, तर ताई आम्हाला सांगायची की सगळे लेक्चर कंपल्सरी बसायचे, लेक्चर बंक नाही करू शकत वगैरे. ते आम्ही भरपूर ऐकले, भरपूर स्ट्रिक्ट कॉलेज होतं. पण तुझं स्कूल होतं का स्ट्रिक्ट? हो मग मी स्वतः स्ट्रिक्ट होतो. ले झाले चल. कॅप्टन होतो भाई, काय होतं, कॅप्टन, हाऊस कॅप्टन, लास्टला हेड बॉय. पण आमच्या शाळेमध्ये 2च रँक होते, मॉनिटर नाही बस. आमच्या मॉनिटर प्रिफेक्ट सगळे होते. अरे पण एवढे होते ना, आमच्याकडे एकच होतं मॉनिटर. ठीक आहे, सेम इंग्लिश काय नाही. काय नाही, शाळा नाही, तुम्ही
मस्करी साईडला ठेवलेला. शाळा असते, हम्म. मराठी मीडियम शिकायचं, इंग्लिश शिका, हा. इंग्लिश मीडियम मधून शिका. ऍट द एंड शिकणं इम्पॉर्टंट आहे हो. आणि आम्ही लकी आहोत की आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलं. एकदम. मग ते कुठल्याही शाळेतून शिकवते, बट आम्ही ग्रेटफुल आहोत. आणि टू बी ऑनेस्ट, कल्पेशचे आई वडील एज्युकेटेड आहेत, माझे आई वडील जास्त एज्युकेटेड नाही आहेत, पण तरी पण त्यांनी मला खूप चांगलं एज्युकेशन दिलं आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल अबाउट इट. थोडस हलकस फ्रेश आहे, पण एवढं नाही. थोडं हा. नाकात जातो. ऍज कम्पेअर टू द ऍक्वा. ऍक्वा सगळ्यात मी टॉपला ठेवला ऍक्वा. नाही तुला आवडला? मला तर आवडला. थोडा मोगऱ्यासारखा स्मेल करतो, अत्तरसारखा. तर चांगला आहे तो. हा नॉयरवाला ट्राय कर. बॉम्बे शेविंग वाले येतील म्हणते आमचं प्रोडक्ट आम्हाला माहिती, तुम्ही काय करताय. मग आम्हाला दिला कशाला? हाय प्रीमियम पण नाही. नाही, ऍक्च्युली खरं म्हणायला गेलं ना तर जो फ्रेशनेस ऍक्वा मध्ये आहे ना, हा वाला परफ्यूम, जो फ्रेशनेस याच्यामध्ये आहे ना, तो फ्रेशनेस कुठल्याच याच्यामध्ये नाहीये. ते मी लावून झोपणार. अरे बस, सगळं आजच संपवशील. घेऊ भारी. हा मस्त आहे. ऍक्वा खरंच खूप मस्त आहे. घेऊ भारी. ऍक्वा खरंच खूप मस्त आहे. आणि खरं म्हणायला गेलं तर कल्पेश जास्त डिओ परफ्यूम वगैरे काय वापरत नाही, पण इकडे एवढा घाम येतो ना, त्याच्यामुळे त्याने पण डिओ वगैरे वापरायला सुरुवात केली. आपण एक काम करू, नेक्स्ट टाइमला आपण ते कुठलं रे ते शॉप ते जिकडून आपण मंगेशसाठी अत्तर बनवू, गोरी परफ्यूम. गोरी परफ्युम्स पाळीवरच आहे ना? एक नाही ते तर ठीक आहे. आपण एक काम करूया, नेक्स्ट टाइम जामा मस्जिदचे परफ्यूम ट्राय करूया. अरे ते भरपूर एक्सपेन्सिव्ह आहे काय? एवढे नाही आहेत, पण आहेत चांगले आहेत. ठीक आहे. एक ट्राय करा करतात. एक बाटली घेऊन येऊ एवढीशी अशी. एक काचाची हा, बाटली. आय थिंक मला वाटतं 300 रुपयाला काहीतरी 700 असेल. रुपयाची बॉटल. एवढीशी हा, एवढीशी. ते ओरिजिनल असतात ते. हा, ते ऍक्च्युली कसं माहितीये का, जामा मस्जिदला भरपूर सारे असे शॉप्स आहेत की जिकडे जर तुम्ही गेले, तुम्हाला हवा तो परफ्यूम ते तुम्हाला रिक्रिएट करून देतात. तुम्ही कुठला पण, म्हणजे तुम्ही बेला बेटाचा 30,000चा परफ्यूम घेऊन जा, टायटन बाय स्किन वाला परफ्यूम तुम्ही घेऊन जा, सॉरी स्किन बाय टायटन परफ्यूम तुम्ही घेऊन जा, त्याचा स्मेल पण ते तुम्हाला रिक्रिएट करून देतात. कल्पेश जास्त प्रीमियम कॅटेगरीमध्ये जात नाही परफ्यूम मध्ये वगैरे. मला थोडासा त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर मी थोडं रिव्ह्यू करतो. पण एक असा कॉमन परफ्यूम आहे जो की मला आणि कल्पेश दोघांना पण आवडला, डिओ नाही पण परफ्यूम, तो आहे केनाचा. ट्राय करायचं. ट्राय करायचा आहे तो, आम्हाला घ्यायचा आहे तो. तर मी परफ्यूमची टेस्टिंग आमची करून झालेली आहे. तर कल्पेश सर, बॉम्बे शेविंग कंपनीच्या तर्फे प्रतिनिधी म्हणून थांब ना, बोलतोय मला मला आधीच रेटिंग सांगतो. नाही, तर मला तुमची रेटिंग जाणून घ्यायची. जर कल्पेश समज चॅनल ग्रो झाला आणि खरंच बॉम्बे शेविंग कंपनीने आपल्याला जर ब्रँड डील ऑफर केली तर किती पैसे घ्यायचे आपण नाही करू? पैसे नाही करू, प्रत्येक प्रोडक्ट आम्हाला प्रत्येक प्रोडक्ट काय फक्त परफ्यूम नाही. ऍक्वाची मी ऍक्वाची मेंबरशिप काय ऍक्वाचे परफ्यूम सगळे स्पॉन्सरशिप. स्पॉन्सर ऍक्वाची घेतली. मी सगळ्यांची केली. ऍक्वाची. अरे मला एक इन्सिडेंट सांगायचा आहे माझा बॉम्बे शेविंग कंपनीचा. मी ठाण्याला असताना, ऍक्च्युली ना बऱ्याच लोकांना माहिती असेल की बॉम्बे शेविंग कंपनीचा ते 1499 चा एक ते येतो, कुपन येतं. एक ट्रिमर आणि कोणते पण 2 प्रोडक्ट तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. हा, तर मी त्याने ट्रिमर मागवलं होतं, जो की ट्रिमर आता बाबा वापरतात. आणि त्याच्यासोबत मी 2 परफ्यूम मागवले होते. एक होता गॉथम म्हणून, जो की आता डिस्कंटिन्यू झाला. खूप चांगला स्मेल होता. काचाचा? हो, काचाचा. मी इथे आणलेला आहे त्यावेळेला. तो डिस्कंटिन्यू झाला. आणि दुसरा होता मेक्सिको म्हणून. तर मला गॉथम परफ्यूम आला, मला ट्रिमर पण आला, पण मला मेक्सिकोची रिकामी वाटली आली. पण ठीक आहे, एनिवे डिग्री भेटल्या त्याला सांगू बॉम्बे शेविंग कंपनी. त्याला सांगू तसं आपण. बॅक टू टॉपिक. कल्पेश सर, कशी रेटिंग करा तुम्ही? 10 out of 10. नाही, नंबर वाईज घ्या ना. 1 2 3 4. ऍक्वा टॉप प्रायोरिटी. 10 out of 10. ओके, 10 आउट ऑफ 10 टॉप प्रायोरिटी. अँड व्हॉट अबाउट डिझायर, नॉयर आणि मस्क? सगळ्यांना 10 out of 10 देईन मी, कारण हू आय एम टू नाही, Great. असं बोलल्याने तर लगेच स्पॉन्सर नाही करणार. ठीक आहे. I am to rate. ऑनेस्टली बोल, मी मस्कला सगळ्यात लास्टला ठेवेल. नाही, सेकंडला मस्टला ठेवेल. मी मस्कला सगळ्यात लास्टला ठेवेल. लास्टला ठेवेल. मी पहिले माझी रेटिंग देतो. फर्स्ट माझं पण ऍक्वा असेल, लास्ट माझं मस्क असेल, आणि सेकंडला नॉयर आणि थर्डला डिझायर असेल. तुझं कसं असेल? फर्स्ट, ऍक्वा, सेकंड, रिटेस्टिंग करताना म्हणजे आधीची युएटी फेल झाली होती. हे डिओ आलंच संपल्यात बहुतेक आमचे. थर्ड आणि हा सेकंड. लास्ट हा, लास्ट हा. तुझे पहिले 2 ते होते ना. फर्स्ट ओके. घेऊ, सेकंड घेऊ, थर्ड हाव. काय तूच घेतलंस?
हा थर्ड होता फोर्थ मला लास्ट नेक्स्ट असतो अयो हा थर्ड आणि हा fourth. पण एनिवे बँड नाही का बँड तुझ्या शाळेत होता का बँड होता ना पण असं नव्हतं मग ते वेगळं बँड ते परेडवाला आमच्या शाळेमध्ये ढोल ताशा नाही. जे संपलं तिथेच. शाळेत नाही बऱ्याच लोकांना माझ्या शाळेची भरपूर बेइज्जती करतो पण असं काही नाही ऍक्च्युली स्वामी श्यामानंद हायस्कूल माझ्या शाळेचं नाव आहे मी जिथे शिकलो आणि मी माझ्याच बॅचचा टॉपर पण होतो तर आमच्या स्कूलमध्ये कसं होतं की प्रिव्हिलेजेस भरपूर कमी होते कारण की एकतर मराठी मीडियम शाळा होती आणि नंतर तिला सेमी इंग्लिश मध्ये कन्वर्ट केलं होतं त्याच्यामुळे कसं होतं की थोडंसं प्रिव्हिलेजेस कमी होतं फायनान्शियली पण तेवढी काही स्ट्रॉंग नव्हती पण तरी पण जे काही मिळालं शाळेतून खूप चांगलं मिळालं एनिवे जो काय आहे तो कुठे ना कुठे ते शाळेत आहे, शाळेमध्येच आहे. त्याच्यामुळे स्कूल इज द फाउंडेशन ऑफ ऍक्च्युली सक्सेस स्कूल खूप मस्त फाउंडेशन असतं रिव्ह्यू संपला आमचा आता मी माझ्या शाळेची वेबसाईट बघतो